तृप्ती देसाई पीडित कुटुंबियांच्या भेटीला गेले। तृप्ती देसाईंनी चिमुकलीच्या पालकांचं सांत्वन केलंय। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पुण्यातील नसरापूर येथील धक्कादायक घटनेनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत या प्रकरणातील तपासाबाबत आणि न्याय प्रक्रियेबाबत प्रशासनावर ताशेरे ओढले। फास्ट ट्रॅक कोर्ट जरी नेमलेला असलं तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मी अनेक प्रकरणांमध्ये जी आहे ती मागणी केलेली होती, परंतु फास्ट ट्रॅक कोर्टात 5-5, 6-6 वर्ष निकाल येत नाहीत। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दररोज सुनावणी जर केली तर लवकरात लवकर निकाल येऊ शकतील। त्यामुळे सरकारने दररोज सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात यावेत आणि खरोखरच न्यायालयीन प्रक्रियेतून त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर मग सुप्रीम कोर्टापर्यंतचे जे निकाल आहेत ते 1 महिन्याच्या आत आणा आणि त्याला फासावर लटकवा। अन्यथा सर्वसामान्यांची आमची मागणीच आहे, एक आई म्हणून माझी मागणी आहे, जर हे लवकर जमत नसेल, न्याय द्यायला जमत नसेल तर मात्र आरोपीचा एन्काउंटर करा।